शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे, हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. तुम्ही ठरवायचं कोणतं हिंदुत्व तुम्हाला पटतंय. चूल पेटवणार पाहिजे, काम हाताला काम देणार पाहिजे, की घर पेटवणार पाहिजे. आज सुद्धा चंद्रहारला, होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय. शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून. हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे. पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत. या चंद्रहारची गदा तुम्ही आहात. कारण चंद्रहार जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला, तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली. चंद्रहार ती गदा मी ठेवलेली आहे. पण चंद्रहार तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला आरोतरे बोलतोय. चंद्रहार तुझी अस्सल गदा ही आहे. आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको. का चंद्रहारला मी दिलं? कारण गेले 10 वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्यांनी तुम्हाला काय दिलं? लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला? काय सांगलीमध्ये उद्योगधंदे आणले? सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय जे तुम्ही सांगत होतात, पाणी सिंचनाची सोय केली का? काही केलेलं नाही. तरी सुद्धा पुन्हा पुन्हा आपकी बार 400 पार. काय मी मागे म्हटलं ना शिवाजी पार्कला 400 पार म्हणजे काय? खुर्च्यांचं दुकान काढले तुम्ही. ही सगळी लोक जी गेली यांना काय नव्हतं दिलं आपण? जे येईल ते सगळं दिलं. म्हणजे 2 प्रकारची माणसं आहेत. काही जणांना एक भस्म्या रोग असतो, भस्म्या, असं मी ऐकलंय. म्हणजे किती दिलं तरी यांची भूकच शमत नाही. कधी द्या द्या, खात्यात. अरे जाते कुठे तुझं खाल्लेलं ते काय माहिती नाही, पण द्या. आणि काही लोक जी गेली ती खाऊन यांची पोटे एवढी तट्ट झाली की आता अजीर्ण होईल, अपचन होईल. आणि अपचनावरती इलाज करण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या म्हणून तिकडे पळाली. पण यांना काही लाज लज्जा शरम नाही. ज्या शिवसेनेने यांना राजकारणामध्ये स्थान दिलं, मोठं केलं. तुम्ही विचार करा की जर शिवसेना ही 4 अक्षर हे जे आता घटनाबाह्य बसलेत, मुख्यमंत्री, त्यांची ओळख तरी झाली असती कोणाला? आज आता मी तुमच्याकडे येताना त्यांनी काहीतरी एक पत्रकार परिषद घेतली. मी काय ऐकली नाही, मी कधी ऐकत पण नाही आणि ऐकण्यासारखी नसते. पण असं बोलले असं म्हणतात. त्यांनी एक दम दिला, दुसरं देऊ काही शकतात? सगळ्या आमदारांना वगैरे दम दिला त्यांच्या, की याद राखा तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. मी त्यांना सांगतो, अहो या निवडणुकीत तुम्ही किती काही केलं तरी तुम्ही पराभूत होणार म्हणजे होणारच. आणि सगळ्यांच्या कुंडल्या घेतल्या आहेत. 40 पोपट बरोबर आहेत. कुठल्या तरी झाडाखाली उद्या ज्योतिषाचं काम सुरू करा, पोपटवाला म्हणून. चंद्रहार आपण बोलताना बोललात की मी तुमची काही पार्श्वभूमी विचारली नाही, अमुक नाही तमुक नाही. मी साधारण माणूस बघत असतो. हा, थोडीशी चूक आजपर्यंत झाली नाही म्हटलं तरी ज्यांना दिले ते पळाले. पण मला खात्री आहे जो माणूस मातीमध्ये कुस्ती खेळतो आणि ती कुस्ती जिंकतो तो मातीशी इमानच राखेल. तो मातीशी कधी बेईमानी करणार नाही.